मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं, आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। आणि या प्रकरणाला जेव्हा राजकीय वळण लागलं त्यानंतर या प्रकरणामध्ये नेमकं काय खुलासे होणार हे पाहणं महत्वाचं ठरलं होतं। तसंच देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। आता याच प्रकरणामध्ये एक मोठी आणि खळबळजनक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे, या खुना संदर्भातला जो तपास आहे तो पहिल्यापासूनच जसं सरकारने नेमून दिले त्यानुसार सीआयडी आणि एसआयडी कडे वर्ग करण्यात आले होते, एसआयटी कडे वर्ग करण्यात आलेला होता। आणि त्यानुसार सीआयडीने जो काही आतापर्यंतचा तपास केलेला आहे त्या तपासानुसार 1800 पानांचं आरोपपत्र जे आहे ते सीआयडीने दाखल केलेलं आहे। आणि या 1800 पानांच्या आरोपपत्रामध्ये सीआयडीने वाल्मिक कराड हाच या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं सांगितलेलं आहे। सर्वप्रथम नाव जे आहे ते वाल्मिक कराड याचं या आरोपपत्रामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। संतोष देशमुख यांची जी काही हत्या करण्यात आली, त्यांचा जो काही कट रचण्यात आला हत्येचा, त्यामध्ये मास्टर माइंड हा वाल्मिक कराड होता असं या आरोपपत्रामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळेच वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळतंय, कारण की जेव्हा त्याने सरेंडर केलेलं होतं तेव्हा त्याने म्हटलेलं होतं की खंडणी प्रकरणामध्येही माझा कोणताही हात नाही, आणि तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्येही माझा कोणत्याही प्रकारचा हात नाही। आणि त्यामुळेच आता कुठेतरी ज्या सगळ्या काही गोष्टी समोर आल्या, जो काही तपास झाला त्यामधून सीआयडीने जे काही आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्यामध्ये वाल्मिक कराडला दोषी ठरवण्यात आलेला आहे, तोच मास्टर माइंड असल्याचं सांगितलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या वेळेला संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेला जे काही पुरावे समोर आले, ज्या वेळेला विष्णू चाटे जो क्रमांक 2 चा आरोपी सांगण्यात आलेला आहे, तसंच सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये जी काही संभाषणं झाली त्या संभाषणांचे पुरावे, तसंच संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांना झालेली मारहाण, त्यांच्या मारहाणीचे जे काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा सीआयडीने या 1800 पानांचं जे काही आरोपपत्र दाखल केलेलं आहे त्याला जॉईन केलेले आहेत। आणि तसंच जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याचा कट कसा शिजला, कोणत्या प्रकारची संभाषणं या आरोपींमध्ये झाली, तसंच कोणत्या दिवशी नेमकी काय काय घटना घडली, हा संपूर्ण कट कसा रचला गेला, ही हत्या कशी झाली, या संदर्भातला एकूण एक घटनाक्रम जो आहे तो सीआयडीने या आरोपपत्रामध्ये दाखल केलेला आहे, नमूद केलेला आहे। तसंच मारहाणीचे व्हिडिओ आणि ते पुरावे जे आतापर्यंत सीआयडीच्या हाती लागलेले आहेत ते सुद्धा या आरोपपत्राला जॉईन करण्यात आलेले आहेत। आणि त्यामुळे कुठेतरी वाल्मिक कराड हाच जो सुरुवातीपासून ज्याच्याकडे सगळ्या राजकीय नेत्यांनी बोट दाखवलेलं होतं, तसंच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी देखील सांगितलेलं होतं की यामध्ये वाल्मिक कराडचाच हात आहे, ते जे प्रकरण आहे त्याचं जे नाव समोर येत होतं ते कुठेतरी आता समोर येताना पाहायला मिळतंय। आणि वाल्मिक कराडच मास्टर माइंड असल्याचं सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये दिसून येते। आता सीआयडीने 1800 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय खरं, पण यामध्ये 5 पॉइंट नुसार आपण समजून घेऊया की नेमकं या आरोपपत्रामध्ये काय म्हणण्यात आलंय। तर नेमकं वाल्मिक कराड यानं सर्वप्रथम अवादा कंपनीकडे 2 कोटींच्या खंडणीची मागणी केलेली होती, त्यानं फोनवरून ही मागणी केलेली होती आणि त्याची ही मागणी पूर्ण होत नव्हती, खंडणी जी आहे ती समोरून दिली जात नव्हती, त्यामध्ये संतोष देशमुख आडवे येत होते आणि त्यामुळेच कुठेतरी त्यांनी धमकीचे फोन करायला सुरुवात केलेली होती। या संदर्भात देखील जे संभाषणं आहेत ती सीआयडीनं कुठेतरी नमूद केलेली आहेत। तसंच 5 साक्षीदार यामध्ये सीआयडीच्या हाती लागलेले आहेत। या 5ही साक्षीदारांना अतिशय गुपित ठेवण्यात आलेलं आहे, त्यांची नावं गुपित ठेवण्यात आलेली आहेत। आणि या प्रकरणातील जे साक्षीदार आहेत त्यातला एक साक्षीदार जो आहे तो या आरोपींसोबत होता आणि त्यांना हा संपूर्ण घटनाक्रम सांगितलेला आहे। त्याने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण पुरावे जे आहेत ते वाल्मिक कराड विरोधात सीआयडीने जमा केलेले आहेत, ते गोळा केल्यानंतर ते या आरोपपत्राला देखील अटॅच करण्यात आलेले आहेत। तिसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेला अवादा कंपनीकडून खंडणी मिळत नाही असं जेव्हा समजत होतं कराडला, त्यावेळेला त्यानं सुदर्शन घुले आणि जो विष्णू चाटे आहे त्याला असं सांगितलं होतं की माझ्या या संपूर्ण प्रकरणाचा जो कोणी आडवा येईल त्याला मी अजिबात सोडणार नाही, अशा प्रकारची धमकी जी आहे ती देण्यात आलेली होती। त्यानंतर जो सुदर्शन घुले आहे त्याने पुन्हा एकदा अवादा कंपनीला फोन केलेला होता, धमकी आणि खंडणीची मागणी त्याच्याकडून पुन्हा एकदा करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर चौथ्यांदा असं घडलं की चौथा पॉइंट जो यामध्ये असा सांगण्यात आलेला आहे की वाल्मिक कराडच्या आदेशानुसार या दोघांनी एका हॉटेलमध्ये भेटून, म्हणजे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी एका हॉटेलमध्ये भेटून
हा संपूर्ण कट रचला आणि त्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, असे 5 महत्वाचे पॉइंट जे आहेत त्या 1800 पानांच्या आरोपपत्रामध्ये सीआयडी कडून दाखल करण्यात आलेले आहेत. संपूर्ण हे आरोपपत्र जर का पाहिलं तर यामध्ये मास्टर माइंड जो आहे तो वाल्मिक कराड याला दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या तरी ही माहिती समोर आलेली आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.